Good morning, everyone. Our today's lecture is on the chapter number 5, that is the measuring instrument. In that, our topic is the function generator. फंक्शन जनरेटर हा असा डिव्हाइस आहे का ज्याचं इनपुट आपण सीआरओला देत असतो. म्हणजे इनपुट देण्याचं काम हे फंक्शन जनरेटरचं असतं. मग इनपुट कुठल्या टर्म्समध्ये येणार आहे? वेव्ह फॉर्मच्या टर्म्समध्ये. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऍडजस्टेबल होते आपण फंक्शन जनरेटर थ्रू. मग तिथे आपण कॉन्स्टंट करंट सोर्स, इंटिग्रेटर, व्होल्टेज कंपॅरेटर, कंट्रोलर युनिट आणि टाइम ऑफ डे अशा टाईपचे जे काही तुमचे ब्लॉक्स आहेत ते जनरली फंक्शन जनरेटरमध्ये आपल्याला बघायचे. साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, ट्रँग्युलर वेव्ह ह्या टाईपच्या वेव्ह फॉर्मचे इनपुट हे आपल्याला फंक्शन जनरेटर थ्रू सीआरओला प्रोव्हाइड करता येतं. आणि फंक्शन जनरेटरवरती आपण ही फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करू शकतो. तुम्हाला मी प्रॅक्टिकली मागचा एक व्हिडिओ दाखवला होता, त्यामध्ये आपण हर्ट्सपासून ते मेगा हर्ट्सपर्यंत फ्रिक्वेन्सीची जी काही रेंज आहे ती चेंज करू शकतो. तिथे नॉब प्रोव्हाइड केलेले असतात. ते बटन आपण प्रेस केले की ती रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी तिथे सिलेक्ट केली जाते आणि त्यानंतर ती रेंज पुढे आपण सीआरओला प्रोव्हाइड करतो. तर मेन फंक्शन काय आहे फंक्शन जनरेटर? टू प्रोव्हाइड द इनपुट टू द सीआरओ. देन सेकंड वन, आता फंक्शन जनरेटर मध्ये कुठले कुठले ब्लॉक्स असतात हे आपल्याला बघायचे. फर्स्ट वन इज दी फ्रिक्वेन्सी कंट्रोल, कॉन्स्टंट करंट सोर्स, इंटिग्रेटर, व्होल्टेज कंपॅरेटर, डायोड शेपिंग सर्किट, आउटपुट ॲम्प्लिफायर. तर हे सगळे काय फंक्शन जनरेटरचे ब्लॉक्स आहे. त्याच्या इनसाइड मध्ये या प्रत्येक ब्लॉकचं काहीतरी फंक्शनिंग आहे आणि त्यानंतर तिथे एक आउटपुटचा सिग्नल क्रिएट होतो इन टर्म्स ऑफ वेव्ह फॉर्म, आयदर साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह और ट्रँग्युलर वेव्ह. आणि मग तो पुढे जो काही नीड वर्किंग आणि ऍप्लिकेशन आहे त्यासाठी तो दिला जातो. हा आपला फर्स्ट पार्ट आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं आहे तो ट्राय व्हेक्टर मीटर. ट्राय व्हेक्टर मीटर हा डिफरंट पार्ट आहे आणि फंक्शन जनरेटर हा डिफरंट पार्ट आहे. पण फंक्शन जनरेटरचं आपण ऍप्लिकेशन ओरिएंटेड जर बघितलं तर आपण ट्राय व्हेक्टर मीटर्सला त्याच्यासोबत कन्सिडर करू शकतो. तर ट्राय व्हेक्टर मीटर मीन्स काय की त्यामध्ये पण आपण डिफरंट क्वांटिटी मेजर करू शकतो. म्हणजे जर आपल्याला तिन्ही पॉवर एकाच मीटरमध्ये मेजर करायचे असतील, फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि अपरंट, तर तिथे आपण ट्राय व्हेक्टर मीटर युटिलाइज करतो. मग त्या ट्राय व्हेक्टर मीटरमध्ये हे डिफरंट इंटरनल ब्लॉक्स आहेत. सॅम्पलिंग सर्किट. सॅम्पलिंग सर्किट मीन्स काय? करंट सेन्सिंग डिव्हाइस अँड व्होल्टेज सेन्सिंग डिव्हाइस. जसं आपण एनर्जी मीटरमध्ये करंट स्केलिंग आणि व्होल्टेज स्केलिंग नेटवर्क बघितलं होते, सेम सॅम्पलिंग सर्किटमध्ये काय करंटला सेन्स करायचं आणि दुसरं व्होल्टेजला सेन्स करायचं. त्यानंतर बॅटरी अँड एसी सप्लाय, MCU, देन डिस्प्ले, MD रिसेट, मेमरी अँड कम्युनिकेशन्स, दॅट इज दी पोर्ट्स, जे ऑप्टिकल पोर्ट्स आपण यूज करतो, रिमोट किंवा लोकल पोर्ट्स. तर हे सगळे त्याचे इंटरनल ब्लॉक्स येतात. ट्राय व्हेक्टर मीटर हा आपण आफ्टर दी फंक्शन जनरेटर बघणार आहे. आता आपल्याला सध्या फंक्शन जनरेटरचे जे ब्लॉक्स आहेत आणि त्यात ऍक्च्युअल वर्किंग काय होतं ते आपल्याला बघायचं. दे इथे दिले बघा, मेन काय, इट प्रोड्युसेस दी डिफरंट वेव्ह फॉर्म. मग वेव्ह फॉर्म कुठल्या जनरेट होऊ शकतं फंक्शन जनरेटर थ्रू? फॉर एक्झाम्पल साईन वेव्ह, स्क्वेअर वेव्ह, सॉटूथ वेव्ह फॉर्म, ट्रँग्युलर वेव्ह ॲट द आउटपुट. म्हणजे काय हा व्हर्सिटाईल इन्स्ट्रुमेंट आहे that produces the different waveforms such as sine, square, sawtooth, triangular अशा waveform त्याच्या थ्रू प्रोड्यूस होतात. Then these waveforms are available simultaneously or sensitively at the output. म्हणजे जसं आपण तिथे नॉब सिलेक्ट करणार फंक्शन जनरेटरला, आपण स्क्वेअर वेव्हची जी वेव्हफॉर्म आहे तिथला नॉब आहे आणि त्याच्यावरती प्रेस केला की आपल्याला सायमल्टेनियसली किंवा सेन्सिटिव्हली लगेच आउटपुटला जो काही सीआरओ वाला ती नॉब कनेक्ट असते त्याच्या थ्रू सीआरओ वरती आपल्याला लगेच इन्स्टंट ती वेव्ह फॉर्म चेंज झालेली दिसते. म्हणजे आपण जर प्रॅक्टिकली बघितलं की सीआरओच्या स्टार्टिंगला आपण साईन वेव्ह कन्सिडर केलेली आहे फंक्शन जनरेटर नॉब वरती आणि सीआरओच्या स्क्रीनवरती आपल्याला साईन वेव्ह दिसते. बट आपल्याला आपलं ऍप्लिकेशन असे की आपल्याला ट्रँग्युलर वेव्ह घ्यायची. मग जर आपण फंक्शन जनरेटरचा ट्रँग्युलरचा जो काही नॉब आहे तो प्रेस केला, दॅट
विदिन मायक्रो सेकंद ती लगेच आपल्याला तिकडे वेव्ह फॉर्म चेंज झालेली दिसते. म्हणजे इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस और सायमल्टेनियसली सिलेक्शन होतं इनपुट आणि आउटपुटमध्ये. देन फ्रिक्वेन्सी ऍडजस्टेबल फ्रॉम, बघा मी तुम्हाला मग असेच सांगितलं होतं, आपण इथं आता इथं 0.01 हर्ट्ज टू 100 किलो हर्ट्ज अशी एवढी रेंज दिली. बट प्रॅक्टिकली आपण फ्यू हर्ट्स पासून ते मेगा हर्ट्स पर्यंत फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करू शकतो. दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह मे बी ऍडजस्ट फ्रॉम फ्यू हर्ट्स टू मेगा हर्ट्स और 0.01 हर्ट्स टू 100 किलो हर्ट्स इथपर्यंत आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करू शकतो. फंक्शन जनरेटरचं मेन फंक्शनच काय आहे की आपल्याला डिफरंट शेपच्या वेव्हफॉर्म्स मिळतात आणि त्या ज्या वेव्हफॉर्म मिळालेल्या असत्या त्याची फ्रिक्वेन्सी आपण फंक्शन जनरेटर थ्रू ऍडजस्ट करतो. कळतंय स्टुडंट? पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. Okay. Then next is the one function generator may be phase locked to a harmonics of the sine wave of the another function generator. म्हणजे एका फंक्शन जनरेटर थ्रू आपण जे काही हार्मोनिक्स असतात साइन वेव्ह मधले ते दुसऱ्या एखाद्या फंक्शन जनरेटरचे पण आपण काय करू शकतो, मेंटेन करू शकतो इन शॉर्ट. देन नेक्स्ट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. तर बघा आता ब्लॉक डायग्राम कशी दिलेली फंक्शन जनरेटरची. फर्स्ट वन इज दी फ्रिक्वेन्सी कंट्रोल. आता इथे फ्रिक्वेन्सी कंट्रोलला एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल पण आपण युटिलाइज करू शकतो किंवा डायरेक्टली त्याच्या इनबिल्ट जर असेल तर तिथे पण आपण फ्रिक्वेन्सी कंट्रोल करू शकतो. मग त्यामध्ये अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स, म्हणजे जसं आपलं ऍप्लिकेशन असेल की जेवढा आपल्याला हे सिलेक्ट करायचं असेल करंट त्याच्या अकॉर्डिंगली आपण आयदर अप्पर करंट कॉन्स्टंट करंट सोर्स युटिलाइज करू शकतो किंवा लोअर करंट कंट्रोल पण तिथे आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर पुढे ते इंटिग्रेटरला दिलं जातं. म्हणजे इंटिग्रेटर काय करतो की ते त्याचं जे काही मॅग्निट्यूड आहे जी लोअर आणि अप्परची व्हॅल्यू त्याला इन्क्रीज करण्याचं काम करतं इंटिग्रेटर त्याच्या थ्रू. त्यानंतर इंटिग्रेटरचे जे आउटपुट आहे ते व्होल्टेज कंपॅरेटरला दिलं जातं. व्होल्टेज कंपॅरेटर तिथं व्होल्टेजला ऍडजस्ट करणार आणि आउटपुट ऍम्प्लिफायरला देणार. आउटपुट ऍम्प्लिफायर परत तिथे काय करेल का जे व्होल्टेजचं जे मॅग्निट्यूड तिथे आलेलं आहे त्याला जास्त अजून ऍम्प्लिफाईड करेल. म्हणजे आपल्याला स्क्रीनवरती जी वेव्हफॉर्म आहे ती प्रॉपर व्हिजिबल फॉर्मॅटमध्ये भेटते. मग इथे आपण काय केलेलं आहे, 3 आउटपुट इथे दिलेले आहे बघा. समजा स्क्वेअर वेव्ह असेल तर ह्या ऍम्प्लिफायर थ्रू ते आउटपुट इथे भेटणार आपल्या सीआरओटी. देन सपोज आपली ट्रायंग्युलर वेव्ह फॉर्म असेल तरी दुसरा ऍम्प्लिफायर युटिलाइज केला जाईल आणि त्याच्या थ्रू आपल्याला ते आउटपुट भेटेल. आणि सपोज जर तिथे आपली साइन वेव्ह असेल तर हा डायोड शेपिंग सर्किट आहे तो युटिलाइज केला जातो. अँड फ्रॉम द डायोड शेपिंग सर्किट पुढे परत ते आउटपुट ऍम्प्लिफायरला दिलं जातं आणि मग आपल्याला इथे साइन वेव्ह भेटते. म्हणजे हे ते जे 3 सर्किट दाखवले आहेत, फर्स्ट फॉर दी स्क्वेअर वेव्ह, सेकंड फॉर दी ट्रायंग्युलर वेव्ह and third for the again sine wave. So it is the internal construction of function generator. Clear students? Yes, sir. Okay. आता आपल्याला बघायचंय वर्किंग ऑफ फंक्शन जनरेटर. ते सगळे नॉब्स तर बघितले. मग आता नंबर ऑफ जे काही सर्किट आहे ते इथे नंबर डिफरंट पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. फर्स्ट पार्ट इज दी फॉर द सिलेक्शन ऑफ युअर फ्रिक्वेन्सी, आयदर फाईन अँड कोर्स म्हणजे एकदम कमी लेवलची पण आपण फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करू शकतो किंवा हाय लेवलची पण. म्हणजे इथे डिफरंट नॉब दिलेले असतात जसे आपण बघितले. हर्ट्स पासून ते मेगा हर्ट्स पर्यंत जसे आपण नॉब प्रेस करत जाणार तशी फ्रिक्वेन्सी इथे आपल्याला सिलेक्ट केली जाणार. आणि एक्सटर्नल जर फ्रिक्वेन्सी सिलेक्ट करायची असेल तर आपण हा नॉब व्हेरी करणार आणि त्याच्या अकॉर्डिंगली एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी पण
सिलेक्ट केली जाईल. त्यानंतर सेकंड पार्ट येतो तो तुमचा, दॅट इज दी सिलेक्शन ऑफ करंट, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स अँड लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. त्याच्या थ्रू पण आपण काय करणार आहे, फ्रिक्वेन्सी करंट हा सेट केला जातो त्याचा. देन फ्रिक्वेन्सी कंट्रोल व्होल्टेज रेग्युलेटर, याच्या थ्रू जे काही आपल्याला करंट सोर्सला इनपुट येतं त्याच्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेटरचा पण मेन पार्ट असतो. देन अप्पर करंट कॉन्स्टंट करंट सोर्स जो आहे, म्हणजे द अप्पर करंट सोर्स सप्लाइड ए कॉन्स्टंट करंट टू द इंटिग्रेटर. त्याचं मेन फंक्शन काय आहे की अप्पर लेवलचा म्हणजे हाय अमाऊंटचं जे काही करंट आहे, बट इट इज इन कॉन्स्टंट मॅनर इज प्रोव्हाइडेड टू इंटिग्रेटर हुज आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस विथ टाइम. म्हणजे इंटिग्रेटर काय करतं की इथे व्होल्टेजचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते इन्क्रीज करतात. अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स हा इंटिग्रेटरला जातो, पण इंटिग्रेटरला आलेला जो काही इनपुट आहे तो कॉन्स्टंट फॉर्मॅटमध्ये असतो. मग लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स पण काय करेल का, जी काही करंटची व्हॅल्यू आहे बट इट इज इन लोअर मॅनर म्हणजे कमी व्हॅल्यू असेल, तर ती पण काय केली जाते का इंटिग्रेटरला प्रोव्हाइड केली जाते इन दी कॉन्स्टंट फॉर्मॅट. पण काय होतं की आउटपुट जे आहे त्याचं ते लिटिल बिट कमी असतं आणि त्यानंतर परत ते इंटिग्रेटर थ्रू अगेन इन्क्रीज केलं जातं. ठीक आहे. द लोअर करंट सोर्स supplied a reverse current to the integrator so that its output voltage reaches to predefined level on the negative slope of the integrator output. म्हणजे अप्पर करंट सोर्स थ्रू आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शनचा करंट देता येतो आणि रिव्हर्स डायरेक्शनचा जर करंट घ्यायचा असेल तर तो आपल्याला लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स थ्रू पण प्रोव्हाइड करते. डायग्राम मध्ये बघा, इथे फॉरवर्ड डायरेक्शन आहे आणि इकडे रिव्हर्स डायरेक्शन. त्यानंतर इंटिग्रेटर हे जे आउटपुट आलेलं आहे त्याला इन्क्रीज करतो आणि ते इन्क्रीज आउटपुट नंतर व्होल्टेज कंपॅरेटरला दिलं जातं. व्होल्टेज कंपॅरेटर तिथं व्होल्टेजला मेंटेन करेल आणि आपल्याला आउटपुट अँप्लिफायर थ्रू आउटपुट स्क्वेअर वेव्ह जनरेट करेल. सिमिलरली देन ट्रायंग्युलर वेव्ह साठी डायरेक्टली आउटपुट अँप्लिफायरला प्रोव्हाइड केलं जातं आणि मग आपल्याला तिथे आउटपुटला ट्रायंग्युलर वेव्ह भेटते. आणि फॉर दी साइन वेव्ह हा जो इंटिग्रेटर थ्रूचा जो इन्क्रीज अमाऊंटचा जो काही व्होल्टेज ते डायोड शेपिंग सर्किटला दिल्या जातं. तिथे स्क्वेअर वेव्ह साइन वेव्ह मेंटेन होते आणि नंतर ती आउटपुट अँप्लिफायरला प्रोव्हाइड केली जाते. आउटपुट अँप्लिफायर काय करेल, ॲम्प्लिफाईड मीन्स काय, मॅग्निट्यूड इन्क्रीज ॲम्प्लिफाय करायची कुठलाही सिग्नल आला त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करायची. मग ती इन्क्रीज झालेली स्ट्रेंथ नंतर आपल्याला CROच्या स्क्रीनवरती ॲज अ साइन वेव्ह म्हणून भेटते. इथं डायग्राम मध्ये दिले बघा, साइन वेव्ह मीन्स ही डार्क लाईन दाखवली त्या टाईपची वेव्ह फॉर्म. ट्रायंग्युलर वेव्ह इथे दिसते बघा डायरेक्टली स्क्रीनवर, अशा टाईपची वेव्ह फॉर्म भेटेल. आणि जर स्क्वेअर वेव्ह असेल तर ती अशी स्क्वेअर बॉक्स टाईप आपल्याला इथे आउटपुटला भेटणार आहे. समजले का सगळ्यांना वर्किंग ऑफ फंक्शन जनरेटर? येस मॅम. देन ऍप्लिकेशन ऑफ फंक्शन जनरेटर बघायचे आता. फंक्शन जनरेटर फर्स्ट मे बी यूज टू टेस्ट दी कम्युनिकेशन सर्किट. जे काही इलेक्ट्रॉनिक्समध्ये टेलिकम्युनिकेशनचे जे काही सर्किट्स असतात त्याला टेस्ट करायचं जर असेल तर आपल्याला फंक्शन जनरेटरची हेल्प लागते. त्यानंतर क्रिएट ए क्लॉक सिग्नल टू डिजिटल सर्किट. म्हणजे आता डिजिटल सर्किटमध्ये क्लॉक पल्स वगैरे हा एक पार्ट असतो, तर तिथे त्या जर क्लॉक सिग्नल जनरेट करायचा असेल तर तो आपण फंक्शन जनरेटर थ्रू ऑब्टेन करतो. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन इज दी सेंड दी पल्स टू द सर्किट टू ट्रिगर दी इव्हेंट्स. काही पल्सेस आपल्याला प्रोव्हाइड करायचे असतात. ट्रिगर मीन्स काय,
इनिशिएट करायचा असेल एखाद्या सर्किटचा, म्हणजे ट्रिगरिंग सर्किट असेल, तर त्यासाठी काही पल्सेस जनरेट करून तिथे प्रोव्हाइड करायचे असतात. त्यानंतर ते सर्किट ट्रिगर होईल आणि मग पुढे सिग्नल पास होत राहतो. तर त्यासाठी ज्या पल्सेस असतात त्या पण आपण फंक्शन जनरेटर थ्रू क्रिएट करतो. The next application is generate the signal to send a integrator or differential circuit to test their output. जसं आपण आता इंटिग्रेटर आणि डिफरन्शियल हे दोन पार्ट असतात, त्यांना जर आपल्याला काही सिग्नल प्रोव्हाइड करायचा असेल फर्दर एखादा आउटपुट घेण्यासाठी, ते आपण फंक्शन जनरेटर थ्रू प्रोव्हाइड करतो. ऍप्लिकेशन समजले का सर्वांना फंक्शन जनरेटरचे स्टुडंट्स? येस मॅम. ओके. मी घेतली ती सह्या करायची बाकी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आहे. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तशी